नाशिक रोड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहाचे शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे लोकार्पण होऊ शकलेले नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार सदरचे सभागृह तातडीने सुरू होणे क्रमप्राप्त होते, परंतु तसे झाल्याचे निदर्शनास येत नाही. सदर सभागृहाचे संपूर्ण काम झाले असून सरकारी मालमत्तेचा वापर होणे आवश्यक आहे. तरी नाशिक रोड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह तातडीने हस्तांतरित करण्यात येऊन लोकार्पण करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 16 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक रोड कोर्टाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आदरणीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलं होतं आणि तो कार्यक्रम यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या सभागृहामध्ये या ठिकाणी पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये ते सभागृह जे आहे नाशिक रोडला या ठिकाणी याचं उद्घाटन आदरणीय दादांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं आणि दादांनी सूचना केल्या होत्या प्रशासनाला की हे सभागृह आता या ठिकाणी चालू करावं. परंतु त्यानंतर आजपर्यंत आपण बघाल तर त्या सभागृहाच्या सगळ्या परिसराची दुरवस्था झालेली आहे. ते नाट्यगृह या ठिकाणी सुरू झालेलं नाही आणि म्हणून आज यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना त्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर आम्ही या विभागीय कार्यालयात आदरणीय आयुक्तांना भेटायला आलो आणि त्यांना विनंती केलेली आहे. त्यांना आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे की हे सभागृह जर तुम्ही लवकरात लवकर सुरू नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा या ठिकाणी करणार आहे आणि यासाठी आम्ही महापालिका आयुक्त, महापौर यांची भेट घेऊन हे सभागृह महापालिकेमार्फत चालवता येईल किंवा कसे याबाबत त्यांना विनंती करणार आहोत आणि हा प्रश्न आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुद्धा आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी विभागीय अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सीमा ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, संजय खैरनार, जगदीश पवार, विक्रम कोठुळे, नितीन चंद्रमोरे, मंगेश लांडगे, बंटी कोरडे, रिमी देशमुख, गौतम पगारे, प्रमोद सोनकोबळे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.